सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। दुर्गा माता की जय, अंबा माता की जय, बोलो अनसया माता की जय जय जय। अध्याय 9। श्री गणेशाय नमो, श्री सरस्वते नमो, श्री गुरुदेवाय नमो। जय जय सद्गुरु अनसया, आलो मी तव पाया, बुद्धी देई तू गाया, गाथा तुझी भगवती, हस्ता माते तुझी साथ, कसा राही मी अनाथ, पूर्ण करी मनोरथ, आशिष देऊनिया, लेखणी हाती दिली, तूच माता जगतवल्ली, पूर्ण करी नामावली, कृपा सिंधू महामाया। श्रोते हो एका कथन, संजीवनी श्वान पुराण, देतसे जीवनदान, मृत श्वानाशिया। आईची प्रीती भारी, श्वानावरी लेकरापरी, म्हणून येऊनी दारी, चरणावरी लोळत असे। महाबापू आला, भूक लागली त्याला, कुरवाळी तू कुत्र्याला, हस्त फिरवून या, घेई त्याचा मुका, दूर करे लेका, न्याळून एकटका, घास भरवी वदनी। ऐसा एक होता श्वान, नागो म्हणती सर्वजण, तिले त्यासी जीवनदान, पूर्वजन्म देऊन या। ऐकून घ्या ही कथा, श्रोते हो एक चित्ता, दूर करी भव्य व्यथा, भगवती अनसया। चेतू मेहतर होता गावी, पारड सिंगा तो राही, मूलमत्रादी साफ सफाई, पत्नी सेवे करतसे। एकदा त्याच्या पत्नीला मेलेला कुत्रा दिसला, पडला होता रस्त्याला, जीवनयात्रा संपवणी, होता गळ्यात दोर, ओढता आणि लेंडी तीर, मलाची पाटी डोईवर, घेऊन ती निघाली। मृत श्वान व मलासी, टाकून देई लेंडी तिरासी, निघून जाई स्वकामाशी, उदरभरण कराया, तोच तेथे आली स्वारी। अनसया जगतवल्ली, दृष्टी त्यावर लोदली, कृपादृष्टी ठेवून या, जाणतसे काल महिमा, जीव शिवाच्या खुना, तूच असे त्रिकाल ज्ञाना, जगत जननी अनसया। माता उचली श्वानाला, घेई कडेवर त्याला, आणि गांधी चौकाला, पारडसिंगा गावात, सुखी ठेव माता मायाला, थोपटून म्हणे श्वानाला, जाणीतो दैवाच्या लीला, देव देव म्हणून या, डोके होते वरती, पाय करी खालती, घेऊन कडेवर श्वाना ती फिरतसे महामाया। नंतर गेली हनुमान मंदिरी, मृत श्वान कडेवरी, सभोवताल चक्कर मारी, मारुती रायाच्या प्रदक्षिणी केल्यावरी, घेतला कुत्रा करी खेळ, पळजा सत्वरी, थोपटणे म्हणत असे, तोच कुत्रा खळबळला, एकाएकी उठून बसला, दोरी घेऊन पळाला, शब्दाप्रमाण मानून, अचेतना देई चेतना, जिवंत केले तू श्वाना, काय वर्णावा महिमा, संजीवनी नाम तुझे। पुनर्जन्म दिला त्याला, पूर्वसंचित जो भला, नागो म्हणती कुत्र्याला, नामकरण तू करी। नागो फिरी गावात, या दारीच्या त्या दारात, आईचा तो कृपावंत, म्हणून मानपान होई। गुलाबरावाने त्यास नेले, नागो कुत्र्याशी घराले, मातेने ज्यास जिवंत केले, त्यास ते पाळत असे। तरी तो वापस येई, आई अनसयेच्या पायी, तेथेच लोळत राही, न सोडी चरण कदा। आई थोपटी त्याला, वदनी भरवी घासाला, कृपेचा महिमा कळला, नागो नागो म्हणून या। दिवसामागून दिवस गेले, नागोला प्रौढत्व आले, काटे आता उलटे फिरले, कालचक्री सापडला, नागो कुत्रा कावरला, भीती वाटे जनाला, हाकलून लावी त्याला, चावेल म्हणून या। त्रस्त करी जनमन, नागोचे कावरण, कसे करावे संरक्षण, या कुत्र्यापासून या। आईचा प्रसाद ज्याला, कसे मारावे त्या कुत्र्याला, म्हणून आळवी मातेला, तूच रक्षी यापासून। नागो आला मंदिरी, लोळण घेई चरणावरी, तोच तू त्यास आज्ञा करी, निघून जा म्हणून या। जाणून जनाचे हित, दूर करी भवकात, परी मानून अहर्नित, तोच मार्ग धावित सही। पाळून आज्ञाप्रमाण, निघून गेला नागो श्वान, न जाणे कोणी ठिकाण, कोठे गेला म्हणून। न पाहिले जाताना, न पाहिले मरताना, परी न दिसे लोचना, पारडसिंगा गावात। ऐसी माझी आई, काय गाऊ नवलाई, मृताला जीवनदान देई, जय जय अनसुया। कितीही करावे कवन, पूर्ण न होई कथन, सदा वाटत असे अपूर्ण, अगाध लीला मातेची। एक कुत्रा मरून पडला, वामनराव येवलेच्या उपाहारगृहाला, माऊली उचली त्याला घेऊन खांद्यावरी, मृत कुत्रा घेऊन बससी पिंपळ आसनी,
शेव चिवडा सोबत आणि गावातील मठात आहे तेथे पिंपळवट, योग्याची समाधी स्थित तेथेच होई आसरस्त. मृत श्वानाशी घेऊनी घेतला कुत्रा मांडीवर, शेव टाकी वदनावर. खा खा म्हणे सत्वर आज्ञा त्यास करून, तोच उघडले तोंड त्याने सुरू झाले चगळणे. शेव चिवड्याचे खाणे पाहतसे सर्व लोक. संजीवन मंत्र मिळाला, मृत श्वान जिवंत झाला. घटना घडली जुन्या मठाला. श्री क्षेत्र पारडसिंगा. कुत्रा लोळू लागला, माता थोपटी त्याला. जैसे धेनू वत्साला प्रेम पाश देत असे, तुझी प्रीती सर्वावर. मानव पक्षी प्राण्यावर तुझ व्यापी चराचर कृपा सिंधू अनुसया. ऐसी तुझी लीला असमर्थ मी वदन्याला, शक्ती देई दासाला कृपा दृष्टी ठेवणी. नंदलाल शिंदे व्यापारी किराणा दुकान सुरू करी, दुकानाची भरभराट भारी दिवसेंदिवस होत असे. माता तुझी करी भक्ती, तुझा कृपा तया होती, तुझी कृपा तया होती, तुझीच महिमा गाती फक्त तुझा आनंद लाल. तू पडून राही दुकानात, रात्री झोपे आत, दुकान बंद करूनही जात, नमस्कार करून या. दुकानातील कळीचा चुना तू पसरवी मकाना, करून त्याचा बिछाना झोपत असे त्यावरी. झोप कुठली माते तुला, तू जाणे तुझी कला, भेट देई देवा दिकाला सोंग घेऊन झोपीचे. हाती घेऊन चुना टाकी तू स्वदना, खाऊ लागली मनमना गोळ्या बिस्किटापरी. रात्रभर चुना खाई खंडोबाचे नाव घेई, काय वर्णू ही नवलाई माहे माऊली तुझी मी. दिवस उजळल्यावर नंदलाल दुकान उघडे करी, आत जाताच तो घाबरी रूप पाहून मातेचे. काली मातेचा अवतार, अकराळ रूप विद्रूप भार, फोडेच फोडे तवदनावर महाकाली दिसत असे. शिवशंभूचा अपमान करत असे दक्ष जाण, उमा करी आत्मसमर्पण तगदगत्या यज्ञकुंडात. तयवेळी तिचे रूप दाखवी तिचा प्रताप, तेच होई तुझे स्वरूप रेणुका तुझ म्हणती. चुन्याचा गुन्हा आला, चेहरा विद्रूप झाला, कोण रक्षील मातेला म्हणून हळहळत जण. एकाएकी श्वानाला पाय ठेवून खांद्याला जिभेने तो चाटू लागला आई अनुसयेस. जेथे जेथे फोडा आले तेथे तेथे चाटू लागला, जीवा साप करी व्रणाला स्वारी खंडोबाची. उंच पांढरा कुत्रा पाहण्या भरली जत्रा, भगवतीला देऊ नये मात्रा उपचार करीत असे. पूर्ण चाटून झाल्यावरी निघून गेली तो सत्वरी, ज्या घरचा त्या घरी अंतर्ज्ञान पावत असे. लोक पाहती अनुसयला म्हणे चमत्कार कैसा घडला, सुस्वरूपाचा हात जेला कोठून येत असे. फोडे नाहीसे झाले, व्रण सगळे मिटले, विद्रूपाचे स्वरूप बनले मदन अनुसयेचे. असा कुत्रा गावात नाही, कोठून आला कळेना काही, गावपर शोधी ठाई ठाई परिणदसे कुठेच. श्वेत स्वान कोठून आला, अकस्मात कोठे गेला, कळेना आईची लीला, क्षमा करी अपराध. गजाननाची निघे स्वारी, मुशकावर करीवारी, त्याची आवड तया भारी, वंदन माझे श्री गणेशा. तैसीच खंडोबाची स्वारी, सदैव कुत्रा शेजारी, क्षणभर न दूर करी लाडक्या बापूला. एकदा नंदलालाच्या दुकानी गेली नैवेद्य घेऊन, अर्पण कराया जननी सौशांताबाई ढोले. नैवेद्य सेवन करूनी मागितले तू पाणी, आणीला ग्लास भरून दृढ भाव तरुणिया. तोच समय कुत्रा आला, पाणी पाजी माता त्याला, पुन्हा आन म्हणाली तिला तृप्त कराया श्वानाशी. तुझा प्याला आणीला पुन्हा पाजी श्वानाला, तृषा समून तृप्त केला आत्मा हा श्वानाचा. आई तू जाणी म्हणून दोन पेलाचे तृष्णा श्वानी, म्हणून मागी तेवढेच पाणी शांताबाई ढोलेंना. कुत्र्याचा तू लाड करी स्वहस्ते अन्नचारी, सदैव असे तव मंदिरी बापू बापू म्हणत असे. श्वानाला कोणी मारले दुःख त्याचे तुला झाले, दुःख भोगावे लागे त्याला अवमान जे करीती. म्हणून न मारी कुत्र्याला असती जे सेवेला, दावून दृष्टांत भक्ताला रक्षित असे खंडोबा. असे तुझे लाडके श्वान सदैव राखी तव चरण, भरवी तू तया वदन बापू बापू म्हणून या. मुक्या प्राणाची करुणा येत असे अनुसया जीवना, काय हवे कोण्या क्षणा तेच तू मागत असे. जाणीत असे अंतरंग यथामती यथा सांग, पशु पक्षी कृमी कीटकी संग लाभत असे सर्वस्थळी. खंडोबाची पावन गाथा परमेष्टीची ही गीता, भक्त लाभे पावनता एकता गाथा आईची. माता तुझी लेक पुष्पाताई काळे भाविक, तव नामाचा ध्यास एक सदा सर्वदा असे. 5/5/1993 नागपूरवरून येई दर्शनाला, माता तव जन्मोत्सवाला श्रद्धा पुष्प अर्पवावया.
जाणून भक्ताचे मन, दर्शन देई करुणाधन, पूर्व सकृताचे पुण्य फळ त्याची फळा येतसे. जन्मोत्सवाची पर्वणी, भक्त आले दिशातुनी, दर्शन देई घेई दुर्दुरुनी अनुसया मातेचे. होऊन खिन्न दर्शनी, न पूजता येई चरणी, काय करावे जननी विचार मनी करीतसे. मातेचे करुणी नामस्मरण, होई निद्रेचा अधीन, अचानक येई श्वान, शेजारी झोपावया. खरज होती कुत्र्याला, म्हणून दूर केले त्याला, 2 दिवस दृष्टांत घडला शेजारी येऊन या. 3ऱ्या दिनी पुन्हा आला, हाकलून लावले त्याला, मंडपात आणून सोडला त्रास देई म्हणून. तोच घडला चमत्कार, कुत्रा न दिसे दूरवर, गायब झाला सत्वर, कोठे गेला कळेना. त्याच जागी माता दिसली, एकाएक प्रकट झाली, दर्शन देऊनी गुप्त झाली, कामना पूर्ण करून. पुष्पाताईचे भाग्य थोर, दर्शन देई करुणाकर, श्वान बनून धरतीवर आशीर्वाद देतसे. म्हणून धरितसे चरण, करी आसवानी पादपूजन, आई तवले करू अज्ञान, क्षमा करी अपराध. आई म्हणाली लेकीला, खाऊन मारलं बापूला, एका रंगाचं मारावं लागते, कायले आता बोंबलतं. जळी स्थळी काष्टपाशनी, तूच असे अनुसया भवानी, श्वान बनून जाई दर्शनी, अघात लीला मातेची. म्हणून देवी देवता, येई माता तव आश्रय घेई, तदिकंबर तव ठाई, गुणगान करीतसे. नाही ओळखली लीला, आलो तव चरणाला, बुद्धी दे मम पतिताला, सर्वज्ञ तू असी. भक्तीसाठी बनून श्वान, तुझ सांगे तव निधान, जे जे भेटे ते ते मान, भगवंत ठाई ठाई. खरुजल्या डोमा नागो म्हणूनी, हाक मारी तू जननी, लोळत असे तव चरणी, कुपापात्र म्हणूनी. बदले तू कुत्र्याला, शेपूट धरून हलवी त्याला, माया बापूचं सारं जग कौतुक पाहिलं म्हणून. माते तू होता ब्रह्मलीन, अतिशोक करी स्वान, अश्रूने भिजले लोचन, आई तुझ्या बापूचे. तू देह सोडला म्हणून शोक करी कुत्रे धामी, दुर्वर एकांतात बसून रडती ठाई ठाई. सदैव करी धडपड, खाण्यासाठी लढीवाळ, आज त्यांचा असे पाड मंदिराबाहेर. या 3 दिवसात एकही कुत्रा आला नाही मंदिरात, न व्हावा तुला त्रास आत, म्हणून पडून राहत असे. न हाक लावे लागले आता, गर्दी मंदिरात असता, त्रास न होई भक्ता या कुत्र्यापासून या. अश्रूला न आवर, शोक करी अनावर, तुझा बापू असे थोर, जगदंबा अनुसया. असा हा श्वान महिमा, उद्धारी जनजीवना, सार्थ करी तव नामा, अमरता देऊन. वंदन माझे तयाला, तुझ्या लाडक्या बापूला, पूर्ण करी कवनाला, जय खंडोबा राया. अरंडा तलावाचा बांध, फुटला माते अचानक, तू रक्षिले तव पुत, श्री क्षेत्र पारडसिंगा. पाणशेत होण्यापासून वाचविले पारडसिंगा ग्राम, पुढील अध्यायी करा श्रवण, प्रकोप निसर्गाचा. इति परमेष्ठी अनुसया गाथा, कवन करी अनुसया माता, निमित्त करून तव सुता. 9मोऽध्याय संपूर्ण. श्री परमेष्ठी अनुसया माता परमस्तु शुभम भवतु. हरि ओम शांती शांती शांती. हरि ओम शांती शांती शांती. ओम नमो भगवती अनुसया माता की जय. ओम नमो भगवती अनुसया माता की जय.